पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा वडखळ ते माणगाव महामार्ग पाहणी दौरा संपन्न। महामार्गाच्या कामात ठेकेदार किंवा अभियंत्यांची चूक आढळल्यास कारवाई करणार भरत गोगावलेंचा इशारा। आम्हाला पेन ते माणगाव 2.5 तास लागले, काही लोक 1 ते सव्वा तासात पोहोचले। पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची आदित्य ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर टीका। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी वडखळ पेन ते माणगाव बायपास पर्यंत सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। वडखळ पासून महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत सायंकाळी 6 वाजता माणगाव बायपास परिसरातील पाहणीनंतर हा दौरा संपन्न झाला। यावेळी महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती, वाहतुकीची व्यवस्था, प्रवाशांना येणाऱ्या अडचणींची पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी पाहणी केली। पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भरतशेठ गोगावले म्हणाले, आम्ही प्रत्यक्ष महामार्गाची पाहणी केली। कामात ठेकेदार अथवा अभियंत्यांकडून कुठं चूक झाल्याचं आढळून आल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते, त्यामुळे गणपती सणाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचं पालकमंत्री गोगावले यांनी सांगितलं। दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या महामार्ग पाहणी दौऱ्यावर भरतशेठ गोगावले यांनी टीका केली। ते म्हणाले, काही लोक वडखळ ते माणगाव 1 ते सव्वा तासात पोहोचले, तर आम्हाला याच मार्गावर 2.5 तास लागले। यावरून त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या प्रत्यक्ष पाहणीबाबत प्रश्न उपस्थित केला। महामार्गाच्या कामातील त्रुटी दूर करून गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशा अपेक्षा व खंबीर आश्वासन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून व्यक्त करण्यात आलं। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। आडमुठेपणा नाही म्हणता येणार, कारण शेवटी त्यांना गाड्या वाढल्यामुळे त्यांना वेळ नाही मिळाला, पण त्यांनी सांगितलं गणपती गेल्यानंतर आम्ही देतो म्हणून। पर्याय व्यवस्था अशी केलेली आहे की आम्ही पुण्यामार्गे येणारी ट्रॉफिक ही निजामपूर मार्गे तिकडून वळवून आम्ही डायरेक्ट जो आता हा बायपास झालेला आहे त्याला आम्ही तिथे जॉईन करतोय आणि तो तसाच बाहेर आनंद हॉटेलच्या तिकडे बाहेर पडत। काही गाड्या अशा आम्ही करतोय, तर आमच्या तिकडच्या जर असतील तर आम्ही पाचाड मार्गे पण त्यांना नेण्याचा प्रयत्न करतोय, खाली नातेखिंडीत उतरायला। काही गाड्या इकडून श्रीवर्धन म्हसळावाल्या आहेत, त्यांना आम्ही इथून मधून एक रस्ता आहे तो तळ्यामार्गे आम्ही फिरवायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून सुटसुटीत होईल, ट्रॉफिक होणार नाही, लोक वेळेवर गणपतीला घरी पोहोचतील। अचानक क्वचित एखादा आपण नजर गाड्या जर बंदच ठेवतो आपण, तुम्हाला तर माहिती आहे की पूर्ण आमचं म्हणणं आहे की आता काही अशा कंपन्या की त्याच्यामध्ये त्यांचा जो काही मटेरियल आहे तो आणणं गरजेचं असतं आणि नेणं गरजेचं असतं, त्यांनाच आपण परवानग्या देतो। नाहीतर मला वाटतं की 90% कंपन्यांच्या गाड्या लोडेडच्या जातात। आता आम्ही त्याची चौकशी करतोय की असं होण्यामागचं कारण काय। नैसर्गिक कारण आहे, ठेकेदाराची चूक आहे, इंजिनियरची। जर ठेकेदार इंजिनियरची चूक असेल त्यांच्यावरती कारवाई निश्चित होईल, त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही आहे। आणि जो वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे, परंतु छोट्या वाहनांची आम्ही ट्राय करतोय की 2 तारखेपासून या गाड्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतोय। आता जर आपण पाहिलं, तुम्ही बरोबर होतात की आपण 4:30ला सुरुवात केली पेनच्या वडकाच्या तिथून, ते आता इथे येईपर्यंत आपल्याला जवळजवळ 2.5 तास लागले। काल काय लोक आले होते ते 1 ते सव्वा तासात आले होते, म्हणजे हा फरक आहे। आम्ही प्रॉपर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटलं पटलं तिथं अधिकाऱ्यांना घेऊन आपण पाहणी केली, सगळ्यांना विचारपूस केली, कसं करायचं काय ते ठरवलं। आणि तुम्ही आज पाहणी दौरा केला, याच्या आधीही पाहणी दौरा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना देखील झाला। याच्या आधी या महिन्याच्या शेवटला आदित्य ठाकरेंनी दौरा केला, त्याच्या आधी राज ठाकरेंनी केला, पण तिकडनं असं सातत्याने आरोप झाला की त्यांच्या दौऱ्याला अधिकारी कुणीही आला नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांची भीतीच कुणाला उडली नाही असा त्यांचा आरोप आहे। असं हा सगळे अधिकारी होते आज होते, पण त्यांच्या 2 दौऱ्याला आम्हाला काय माहिती, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे। आज त्या अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे होतं, ते असू द्या। 1 जण आले होते, ते त्यांच्या माणगावच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, आणि 1 आले होते ते भरत शेठचे कटआउट किती लागलेत कसे लागलेत हे पाहणी करण्यासाठी आले। रेल्वे क्रॉसिंगला जो त्याने आम्हाला प्रेस दिला होता की 1 लेन्थ आम्ही करणार होतो गणपतीच्या अगोदर, तसं अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सगळे आमची मिटिंग झाली कोकण भवनला, आणि त्याच वेळेला सांगितलं, परंतु
नंतर कोकण रेल्वेवाल्यांच्या गाड्या वाढल्यामुळे त्यांनी थोडा नकार दिला, बोलले गणपती झाल्यानंतर देतो. आणि म्हणून मग आता मी परत चर्चा केली तर मग पूर्ण इंदापूर असेल, माणगाव असेल, संपूर्ण जो रस्ता आणि वरची क्रॉसिंग आहे त्या सगळ्या त्यांनी जानेवारीचे प्रेट दिलाय, आम्ही फेब्रुवारीचा मागितलं. रेल्वे